2017च्या निवडणुकीत जनतेने नाकारल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लावून घेतलेल्या शेकापच्या आत्ताच्या पंचायत समितीच्या उमेदवाराने स्वतःला अधिकृत जिल्हा परिषद सदस्य म्हणून घेत जनतेची फसवणूक केली. जिल्हा परिषदेची मुदत संपली तरी यांनी सदस्यपदाची पाटी उतरवली नाही. त्यामुळे असा खोटा प्रकार करणाऱ्यांचा माज आणि पाटी 7 फेब्रुवारीला मतदानातून कायमचा उतरवण्याची वेळ आली आहे, असा वार आमदार प्रशांत ठाकूर यांनी आकुर्ली जाहीर पक्षप्रवेशावेळी केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवाळे गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही पक्षांच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. आमदार ठाकूर यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. तसेच येत्या 7 फेब्रुवारी रोजी कमळ निशाणी समोरील बटन दाबून जिल्हा परिषदेचे उमेदवार आत्माराम भस्मा आणि पंचायत समितीचे उमेदवार भूपेंद्र पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात माजी सरपंच अण्णाशेठ पालकर यांच्या नेतृत्वाखाली अमर पालकर, दत्ता पालकर, महेश पालकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अजित पालकर, गणेश पालकर, विश्वास पालकर, जयवंत पालकर, नितीन पालकर, रामदास भोपी, सीताराम भोपी, रवी पालकर, शशी पालकर, महेंद्र पालकर, गजानन पालकर, बारकू पालकर, तुषार पालकर, विघ्नेश पालकर, विलास भोपी, मिलन भोपी, नितीन भोपी, संतोष पालकर, हितेश पालकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, भाजप नेते संजय पाटील, नेरे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आत्माराम भस्मा, आदई पंचायत समिती गणाचे उमेदवार भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेचे नगरसेवक रवींद्र जोशी, नगरसेविका राजश्री विवेकर, माजी सरपंच अण्णाशेठ पालकर, शरद गायकर, कांचन पालकर, निर्दोष केणी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे परिसरात भाजपची ताकद अधिक वाढली आहे. भारतीय जनता पार्टीनं गेल्या 10-15 वर्षांमध्ये केलेला विकास आणि त्याच्या समोर आज शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा उभाटा असेल किंवा हे जे पक्ष आज यायला बघतायत समोर, यांची विकासाची तुलनाच होऊ शकत नाही. पण कुठे ना कुठेतरी लोकांना खोट्या नाट्या गोष्टी सांगायच्या आणि मतदान आपल्या बाजूला वळवून घ्यायचा असा प्रयत्न हा सातत्याने केला जातो. या मतदारसंघाची 2017 साली निवडणूक झालेली होती. 2017 साली निवडणूक झाली. 2017 साली निवडणूक झाल्यावर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा भूपेंद्र पाटील तुम्ही पंचायत समितीला जिंकलात आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जिल्हा परिषदेला जिंकल्या. आणि त्याच वेळेला तुमच्या समोर आता जे पंचायत समितीला उभे आहेत यांच्या पत्नीचा पराभव हा त्याच वेळेला झाला. शेका पक्षानं कुठली तरी एक जिल्हा परिषदेमधली एक कमिटी असते जलसंधारण, ती कमिटी काय करते, त्याचं काम काय असतो माहिती नाही. त्या कमिटीवरती 1-2 सदस्य कॉप घेता येतात महाराज, म्हणजे जिल्हा परिषदेवर नाही, त्या कमिटीवरती कॉप घेतात. त्यांनी पाटी लावली जिल्हा परिषद सदस्य. त्यावेळेला ती पाटी लावली, म्हटलं चला गंमत आहे, त्याला समाधान वाटतं त्याच्यातून. आपल्याला जर पाठीवरती खा झाली तिथं आपला हात पोचत नसला तर कशी आपल्याला तगमग होते का कधी एकदाच खाजू पाठीवरती. तसं जर असं खाजवून त्याची खरूज मिटत असेल तर चांगली असं समजलो आपण. 5 वर्ष संपून गेली, जिल्हा परिषदेची मुदत संपली, यांनी काय पाठी उतरवली नाही. परत आता पंचायत समितीला उभे राहिले तर यांची पाटी आणि यांचा माज दोन्ही येणाऱ्या 7 फेब्रुवारीला तिथल्या मतदारांना उतरवायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे.